धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावेना। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावेना। नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावेना। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मण्डनानं। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम्, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुबर बिमल जसु, जोदायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि, हरे कलेश विकार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए। मंगल भवन अमंगलहारी, द्रव शुद्ध शिरत अजिर बिहारी।
सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरुअति मन भावन पुनि पुनि कीर्तनियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई। जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बिजवाड व्हावे नाम प्रस्तुत। साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपडीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। या हिंदुस्थानचं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्राचे आपल्या सर्वांच्या हृदयाचे हृदयस्थान असलेले श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो। धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं हे खेड भैरवनाथाच्या वास्तव्याने पुनीत असलेलं हे खेड भैरवनाथांच्या नावाने ओळखलं जाणारं खेड या खेडच्या पुण्यभूमीमध्ये भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने हनुमंतरायांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थांच्या आणि विशेष करून तरुणांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा 2024 सालचा छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव अर्थात शिवजयंती उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या तरुणांच्या वतीने केला जातोय। या तरुणांच्या वतीने शिवजयंती उत्सव कसा असावा तर तो छत्रपतींच्या विचाराचा असावा म्हणून केली जाणारी ही कीर्तनाची सेवा। विठ्ठल शिवजयंती कशी असावी तर ती शिवरायांच्या विचाराची असावी छत्रपतीच्या आचरणाची असावी म्हणून खेड गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा विचार केला आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने हा शिवकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी अत्यंत सुंदर असं वातावरण आपण तयार केलंय। तरुणांनी अत्यंत सुंदर लाइटिंग सुंदर साऊंड सिस्टीम ही सर्व मान्यवर गायनाचार्य महाराज मंडळी टाळकरी विनेकरी महाराज इकडे सगळी बालगोपाळ या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। ही सगळी आपल्याच गावातील तरुण आपल्याच गावातील रत्न आहेत आपल्याच गावातील पोरं आहेत। मला असं वाटतं ही टाळ घेऊन उभे आहेत त्यांना मजा वाटते म्हणून नाही आणि जरी त्यांना मजा वाटते म्हणून ते उभे असतील तरी सुद्धा ते वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे आणि म्हणून त्यांना विशेष धन्यवाद आहे। ज्ञानोबा तुकोबरायच्या विचारामध्ये ते आज उभे आहेत। आज टाळ गळ्यात घालून ते उभे आहेत। कदाचित एखादा त्याच्यातला ज्ञानेश्वर असू शकतो कदाचित एखादा त्यातला तुकोबराय असू शकतो एखादा जोग महाराज होऊ शकतो सांगता येणार नाही एखादा छत्रपती शिवराय सुद्धा असू शकतो आणि म्हणून लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो। या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो। सेवेला सुंदर करण्यासाठी ज्यांची गाण्याची साथ आहे परम आदरणीय वंदनीय अत्यंत सुंदर ज्यांचा गळा आहे सुदेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही विशेष धन्यवाद देतो। दुसरे गायनाचार्य त्यांना साथ म्हणून ज्यांचे आहे ते ज्यांनी चाल गायली आदरणीय हरिभक्तपरायण सोनू महाराज या ठिकाणी आहेत त्यांचाही आवाज फार सुंदर आहे सोन्यासारखा आवाज आहे तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे। दुसरे गायनाचार्य जे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात या सगळ्या बालगोपाळांना घडवण्याचं काम ज्यांनी हाती घेतलं ते परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज या ठिकाणी आहेत। बाबांना एकदा जोरदार टाळी महाराजांसाठी सुद्धा त्यांनाही विशेष धन्यवाद आहे। इथे आपल्याला एक पोरग सांभाळत नाही एक पोरग घडवत नाही आपलं लेकरू आपल्याला घडवत नाही पण गावातले सगळे वेगळ्या तऱ्हाची पोरं एकत्र करून त्यांना पावली खेळायची कशी रे हरिपाठ कसा रे कीर्तन कसं रे टाळ कसा वाजवायचा रे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान महाराज देतात आणि त्यासाठी वेळ देतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। लक्ष्मण महाराजांना कोटी कोटी दंडवत करतो वंदन करतो। साऊंडवाले दादा तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे। पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित माझे जीवश्य जीवलग मित्र कसाऱ्यावरून धावपळ करत आपल्याला उपस्थित राहिले गणेशजी महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। गणेशजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे आणि या गावातील सर्व तरुणांना ज्येष्ठ मंडळींना विशेष धन्यवाद देतो। आपल्या गावामध्ये ही माझी जवळजवळ तिसरी येण्याची वेळ आहे। आपल्या सप्ताहामध्ये मी सेवा केली
आणि 4-5 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर पण मी सेवा केली होती. इथे शिवाजीराजे वाजे आदर शिवाजी बाबा त्यांच्या माध्यमातून इथेच राहतात. त्यांच्या माध्यमातून मी सगळ्यात पहिलं इथे तुमच्या गावामध्ये आलो होतो आणि बाबांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि सप्ताहामध्ये आपली सर्व सप्ताह समिती आदरणीय भगवानजी महाराज होते, हे आळंदीमध्ये सर्व भेटून, आणि त्या संबंधातून आपल्या गावचा हा संबंध माझ्या ठिकाणी आहे. आणि शिवजयंतीची ही तारीख त्या कार्यक्रमाच्या दिवशीच तरुण पोरांनी मला सांगितली होती आणि त्या सहयोगाने या ठिकाणी येण्याचा योग झाला. आणि आज आपल्या समोर पुन्हा एकदा मी उपस्थित आहे. एकदा त्या तरुणांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे, ज्या तरुणांनी या ठिकाणी दिवसाची रात्र करून या शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी हा सगळा खटाटोप करून, गावकऱ्यांना एकत्र करून, तरुणांना एकत्र करून, सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करून या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत आहेत. त्या सर्व शिवप्रेमी तरुणांना विशेष धन्यवाद देतो, समस्त ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर पद्धतीचं आपण नियोजन आहे. आणि मला असं वाटतंय आपण करत असलेली शिवजयंती ही कदाचित गावातील एखाद्या व्यक्तीला आवडणार नाही, परंतु छत्रपती शिवरायाला आवडल्या वाचून राहणार नाही. कारण राजांची जयंती म्हणजे फक्त डीजे पुढे उभं राहून नाचणं नाही, वेड्यावेकड्या गाण्यांवरती पुढे उभं राहून नाचणं नाही, दारू पिऊन धिंगाणा घालणं ही राजाची जयंती नाही. छत्रपतींना ती कधीच आवडणार नाही. आम्ही डीजेच्या पुढे उभं राहून ज्यावेळी दारू पिऊन नाचत असतो ना दादा, त्यावेळी ते नाचत असताना शिवरायांनी पाहिलं तर त्यांना अंतःकरणाला वाईट वाटेल. कारण छत्रपती शिवरायाचं जिथं नाव घेतलं जातं तिथं आपल्या हिंदू धर्मियांनाच आदर वाटावा असं नाही, तर इतर धर्मियांच्या मुलींना सुद्धा आदर वाटावून विश्वास बसावा असं चरित्र ज्या राजाचं आहे, त्या चरित्रामध्ये, त्या राजाच्या जयंतीमध्ये, त्या राजाच्या मिरवणुकीमध्ये जर आमच्या माता मावल्यांना सहभागी होता येत नसेल तर ती जयंती कुठल्याच कामाची नाही. पण आज तुम्ही खेडगावातील तरुणांनी ही जयंती या ठिकाणी साजरं करत आहात. आज छत्रपती शिवरायाच्या विचाराची जयंती साजरं करण्यासाठी जो विचार आपण करून इथे ही कीर्तनाची सेवा केली आहे, या कीर्तन सेवेमध्ये एवढ्या तरुण, एवढ्या महिला या ठिकाणी जमल्यात, माता मावल्या या ठिकाणी जमल्यात, सगळ्यात जास्त संख्येत माता मावल्या या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतंय राजांना हे सगळं पाहून आनंद वाटेल. कारण माझा छत्रपती शिवराया हा असा होता की दुसऱ्या परस्त्रीकडे माते समान नजरेने पाहणारा राजा. त्या राजाच्या जयंतीत तरुण महिला, तरुण मुली आणि महिला मंडळी जास्त संख्येने पाहून त्या राजाला आनंद वाटेल. कारण विचार हा शिवरायांचा आहे, शिवरायांचा विचार हा श्रेष्ठ विचार आहे. आणि छत्रपतींचा श्रेष्ठ विचार हा अत्यंत सहजगत्या घडलेला नाही. आज इतिहासावरती कीर्तन आहे, आज शिवरायांच्या चरित्रावरती कीर्तन आहे, म्हणून त्या संबंधाने बोलणार आहे. कदाचित माझ्याकडून दुसरं कुठलं ऐकायला मिळायचं नाही तुम्हाला, परंतु जे सांगेल ते खूप महत्वाचं आहे. हा जो छत्रपती शिवरायांचा विचार आपल्या समोर आज आलेला आहे, 21व्या शतकात आपण राजांच्या विचाराने जगायचा विचार करतो आहोत. राजांचे विचार ऐकून आम्हाला प्रेरणा मिळते आहे. पण हा विचार नेमका जन्माला आला कुठून? हा विचार खूप संघर्षातून निर्माण झालेला आहे. कारण हा इतिहास आणि छत्रपती शिवराय उगाच निर्माण झाले नाही. हा देश आपला अनेक पारतंत्र्यातून पुढे पुढे आलाय. तुम्ही फार बारकाईने लक्ष ठेवा माझ्याकडे, मी खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हा इतिहास 1 आणि 2 तासात सांगण्यासारखा नाहीये. हा इतिहास 8-8, 10 दिवस सांगावा लागेल, तेव्हा हा इतिहास पूर्ण होईल. पण एवढ्या याच्यातून मला तुमच्या समोर जो इतिहास मांडायचा तो फार शॉर्ट बट स्वीट तुमच्या समोर देणार आहे. फार लक्षपूर्वक ऐका. आम्ही पारतंत्र्यात किती काळ घातला? एकदा सगळ्यात पहिला जर आमचं पारतंत्र्य आमच्यावरती आलं असेल तर ते शतक 12वं आहे. 12व्या शतकामध्ये आम्ही पारतंत्र्यात आलो. अगोदर ऐका, 12व्या शतकामध्ये सगळे संत आनंदात नांदत होते. या महाराष्ट्राला दंडकारण्य म्हटलं जायचं. याला महाराष्ट्र म्हटलं जात नव्हतं पोरांनो, याला दंडकारण्य म्हटलं जायचं. का? कारण या महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिला पदस्पर्श जर या मातीला कोणाचा झाला असेल तर तो प्रभू रामचंद्रजींचा झाला. आणि आपलं भाग्य आहे, ती भूमी जर कुठली असेल तर ती भूमी आपली नाशिकची भूमी आहे. नाशिकच्या भूमीमध्ये सगळ्यात पहिला स्पर्श रामप्रभूचा झाला. या मातीला दंडकारण्य म्हटलं जात होतं. आणि त्यावेळी देवगिरी किल्ल्यावरती राजा रामदेवराव यादव नावाचा राजा राज्य करत होता आणि आनंदात प्रजा नांदत होती. ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, चोखोबराय, नामदेवराय महाराज असे अनेक संत त्यावेळी सुखाने नांदत होते. हे संत एकत्र येऊन कीर्तन करायचे, हे संत एकत्र येऊन पंढरीची वारी काढायचे. ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीला जात होते. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, दिंड्या पताकांचे वार, विठ्ठल विठ्ठल गजरी, हा विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघे गरजे पंढरपूर. संत सगळे पंढरीत जमायचे आणि पंढरीला निघाले की वारी जात असताना गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा,
विठ्ठला प्रेम मागा श्री विठ्ठला विठ्ठला गात जागा. ही दिंडी होती पूर्वीच्या काळची. वारीला निघाले म्हणजे माणसं भजन करत निघायचे. आता गात जागा नाही. आता दिंडीला जर निघाले ना खात जागा खात जागा खात जागा गात जागा नाही. खात जागा म्हणजे काही काही पट्टे अक्षरशः तुम्हाला सांगतो इकडून जाताना मोकळ्या गोण्या घेऊन जाते. गोण्या मोकळ्या गोण्या घेऊन जाते. बिस्किट दिसले का घालगुनीत, केळ दिसले का घालगुनीत, चिवडा दिसला का घालगुनीत. इकडून गोण्या मोकळ्या घेऊन जाते आणि तिकडून येताना टाचून घेऊन येते. टाचून दिंडीला नाही खायलाच जाते बुवा. दिंडी होती पूर्वी गात जागा. असे संत पंढरीच्या दिशेने निघायचे तर 12व शतक संतांच्या विचाराखाली नांदत होतं. हे इतकं श्रीमंत आपला देश होता. मी फार महत्वाचं बोलतो, इतिहास तुम्ही ऐकलाय. इतका श्रीमंत आमचा देश होता. आमच्या देशामध्ये सोन्याही पेक्षा महाग रेशीम विणलं जायचं. या देशात रेशीम मिळायचं आणि ते रेशीम प्रदेशातील माणसं यायचे आणि इथे आमच्याकडे रेशीम विकत घ्यायचे आणि रेशीमच्या बदल्यात आम्हाला सोनं द्यायचे. इतकं सोनं या हिंदुस्थानामध्ये होतं. इतिहास असं वर्णन करतो, घाटावरती आमच्या महिला धुणं धुण्यासाठी जायच्या तर ते घाटावरती जाऊन धुणं धुण्यासाठी ते ज्यावेळी धुणं घासायच्या, धुणं घासून 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 त्यांच्या हातातले सोन्याचे कंकण इतकी घासली की जणू काही तो घाट सोन्याचा आहे की काय असा भास व्हावा. इतकं सोनं या हिंदुस्थानामध्ये होतं. म्हणून तर एका कवीने असं म्हटलंय ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ गंगा यमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, कावेरी बहती जाए. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. सोन्याची चिडी या देशामध्ये उडायची. याचा अर्थ हा देश इतका श्रीमंत होता. पण ऐका, या श्रीमंतीला एक नजर लागली होती. कान माझ्याकडे ठेवा. या श्रीमंतीला महाराष्ट्राच्या नजर लागली होती. इतका समृद्ध आमचा देश होता. वेळेवरती पाऊस पडायचा, वेळेवरती थंडी पडायची, वेळेवरती ऊन यायचं, पिकं व्हायचे, धनधान्याने आमचे घरं भरलेली होती. पण या महाराष्ट्राला नजर लागली, राजा रामदेवराव यादवावरती नजर लागली आणि ती नजर होती अल्लाउद्दीन खिलजीची. 12व्या शतकात हा अल्लाउद्दीन खिलजी लाखोचं सैन्य घेऊन महाराष्ट्रावरती चालून आला आणि राजा रामदेवराव यादवाच्या त्या देवगिरी किल्ल्याला कडं टाकलं. कडं टाकल्यानंतर महिना सरकला, 2 महिने सरकले. आता काही करता येत नव्हतं. लाखोच्या सैन्यापुढे 10-20 हजाराचं सैन्य काही करू शकत नव्हतं. शेवटी परिणामी हार पत्करावं लागली आणि राजा रामदेव यादवाने हात टेकवले. अल्लाउद्दीन खिलजीला शरण गेला. ऐका, अल्लाउद्दीन खिलजीने आमच्यावरती राज्य करून आमची लूट केली. सोनं लुटलं, पैसे लुटले, धन लुटलं, नाणे लुटले, धान्य लुटलं, सगळं लुटलं. पण आजपर्यंत आम्हाला वाईट वाटलं नव्हतं. पण अल्लाउद्दीन खिलजीने सोन्याबरोबर, धनाबरोबर, धान्याबरोबर, नाण्यांबरोबर सगळ्यात मोठी लूट महाराष्ट्राची केली. ती लूट म्हणजे राजा रामदेवराव यादवाची पोरगी कन्या, तिचं नाव जेठापल्ली, तिला असं म्हणायचं. त्या जेठापल्लीची लूट केली. अल्लाउद्दीन खिलजी तिला बरोबर घेऊन गेला आणि अल्लाउद्दीन खिलजीने या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी लूट केली. आम्ही त्या दिवसापासून पारतंत्र्यात गेलो. तर पारतंत्र्यात आमचं जीवन 12व्या शतकापासून 13वं शतक, 14वं शतक आम्ही फक्त पारतंत्र्य भोगत होतो. आमच्यावरती अत्याचार केले जात होते. आमचं परिवार, आमचं घर होतं, आमच्याच मुली होत्या, आमच्याच बायका होत्या, आमच्याच पुरी होत्या, आमच्याच आया होत्या. पण आमच्या समोर त्यांच्यावरती अत्याचार केले जात होते. उघड्या डोळ्याने आम्ही अत्याचार पाहत होतो. मायबाप अरे बगावत करण्यासाठी जर मान वरती केली तर धडापासून मान वेगळी केली जात होती. त्या अवस्थेत आम्ही 12व्या शतकात जगत होतो. 13वं शतक सरकलं होतं, 14वं शतक, आजही आम्ही पारतंत्र्यात होतो. 15वं शतक उगलं होतं आणि त्या 15व्या शतकामध्ये एक नाथ पैठणच्या क्षेत्रामध्ये जन्माला आला होता. या नाथांनी पाहिलं की या महाराष्ट्रावरती काय अत्याचार चाललाय, या महाराष्ट्रावरती काय अन्याय होतोय, मायमावल्यांवरती काय अत्याचार चाललाय, याच्यासाठी समाज एकत्रित करावा लागेल. मग एकत्रित करण्यासाठी काय करायचं, तर समाजाला एकत्रित करण्यासाठी भजन करायचं, कीर्तन करायचं. भजन कीर्तनाने समाज एकत्र होईना. मग नाथाने क्रांती केली. कोणती क्रांती केली? भारूड केलं, भारूड. अग ग ग ग विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कुणाला सांगू विंचू चावला, देवारी देवा विंचू चावला. हे भारूड.
नाथांनी हे भारूड केलं कशासाठी? समाज एकत्र करण्यासाठी. या भारुडाच्या माध्यमातून समाजाला आनंद वाटायचा. महिला जमायचे, पुरुष जमायचे आणि महिला पुरुष एकत्र जमल्यानंतर नाथ प्रबोधन करायचे. कशाचं? एकत्रितपणाचं प्रबोधन करायचे. एकजूट झालं पाहिजे, एक संघ झालं पाहिजे. कारण एकजूट एक संघ झाल्याशिवाय आपण कुणाबरोबर लढू शकत नाही. त्यांच्याकडे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. शस्त्राच्या अस्त्राच्या विरोधातली लढाई हाताने कधीच होत नसते. इथे गनिमी कावा करावं लागेल. नाथ भारूड करत होते आणि जगाला जागो करत होते. जाग करताना आई जगदंबेला साथ घालत होते. हे जगदंबे, हे चंडमुंड शक्ती भवानी, दारुगड, ए दारुगड, आई दारुगड, दारुगड बय दारुगड, दारुगड बय नाथांनी जागर घातला होता, गोंधळ घातला होता. हे आई, हे चंडमुंड शक्ती भवानी, या रयतेच्या राज्याला स्वातंत्र्य करावं लागेल. या माय मावल्यांवरती होणारा अत्याचार संपवावा लागेल. या पोरीपाळींवरती होणारा अत्याचार संपवावा लागेल. हे शेतकरी राजावरती होणारा अत्याचार संपवावा लागेल. माय, तुला यावं लागेल. 15व्या शतकात नाथांनी आईच्या चरणावरती जागर घातला होता. 15व्या शतकाचा उत्तरार्ध लागला होता. आणि ऐका ऐका ऐका, 15व्या शतकाच्या उत्तरार्धाला जाधवांच्या घरामध्ये आईने जन्म घेतला होता. ती आई दुसरी तिसरी कोणी नाही तर लखोजीराव जाधवांच्या पोटी जन्माला आलेली मासाहेब जिजाऊ होत्या. जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला जाधवांच्या परिवारामध्ये. हे सिंदखेड राज्यामध्ये राहणार निजामशाहीचे चाकरी करणारे 12,000 सैन्याचं सरदार होतं त्यांच्याकडे. लखोजीराव जाधव म्हणजे कोणी सामान्य सरदार नव्हते. लखोजीरावांच्या घरी जिजाऊ जन्माला आली. इथे पोरींची संख्या भरपूर आहे म्हणून सांगतो. लखोजीरावांच्या घरी पोरगी जन्माला आली तर लखोजीरावाने पोरीचं स्वागत असं केलं, मायबाप आपल्या 21व्या शतकाला शरम वाटेल, लाज वाटेल असं स्वागत जिजाऊ मासाहेबाच्या जन्माचं केलं. हत्तीवरती बसून लखोजीराव जाधवांनी साखरपान वाटलं गावाला. सिंदखेड राज्यामध्ये हत्तीवरती बसून साखरपान, पुरीच्या जन्माचा उत्सव. इथे पोरगी जन्माला येणार असं कळल्यानंतर आमचे तोंड नाक वाकडे तुकडे होतात. पोरगी जन्माला येणार म्हणून आम्ही वाईट विचार करतो. पोरगी जन्माला येणार म्हणून आम्ही तिला मारायचा विचार करतो. नाही नाही नाही, करू नका. अरे पोरीला जन्माला घातल्याने एखाद्या वेळेस ती पोरगी जिजाऊ मासाहेब झाल्या वाचून राहणार नाही, ती सुनीता विल्यम्स झाल्या वाचून राहणार नाही. अरे ती पोरगी प्रतिभाताई पाटील असू शकते, इंदिरा गांधी असू शकते. ती पोरगी जन्माला घालायला मागे पुढे सरकू नका.
ती पोरगी नाक उंच केल्या वाचून राहणार नाही. पोरीला मारण्याचा अधिकार आम्हाला दिला कोणी? गर्भामध्ये जरी ती आमच्या जन्माला येणार असेल, वाढत असेल, शासनाने सुद्धा इतक्या पोरींसाठी सुविधा आणून ठेवल्या भाऊ. इतक्या सुविधा, जन्माला आल्यापासून तिच्या डिलिव्हरीचे पैसे नाही आहेत, उलट शासन तिला 12,000 रुपये देतं. 12,000 रुपये देतं पुरीच्या नावावर टाकून. याच्याही पुढे जाऊन अशा सुविधा, अशा पॉलिस्या काढल्यात की तिच्या जर नावावरती 100 रुपये महिन्याला भरले तर 12-13 लाख रुपये तिला मिळतात शिक्षणासाठी. तिच्या लग्नासाठी 25 लाख रुपये मिळतात. अरे इतकं सगळं मिळून सुद्धा आम्ही पोरींच्या जन्माचं दुःख व्यक्त करतो. मला असं वाटतंय कधीच मी दुःख केलं नाही पाहिजे. कारण पोरगी जन्माला आली तर ती पोरगी एक नाही 2 कुळाचा उद्धार करते, जसं जिजाऊने केला. म्हणून ती लेकरू आपल्या आईच्या गर्भातून आईला सांगते, पहा आई ग, हे घरचे माणसं मला मारायला निघले असतील, बाबा मला जन्माला घालणार नसतील, आई माझी आजी माझे आजोबा मला जन्माला घालायला नको म्हणत असेल, पण माय तू 9 दिवस 9 महिने 9 दिवस मला गर्भामध्ये वाढवलं, माय मला मारू नको, मला जन्माला घाल. आई ऐक ना, तू जर मला जन्माला घातलं नाही तर कोण मला जग दाखवेल? सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? दुनियेची रीत मला कोण दाखवणार? सोनुलीला तुझ्या जन्माशी कोण घालणार? ती आई बोलते पोरशी, आई पोरगी बोलते आईशी. कुणी म्हणे काही, सोनुलीला तुझ्या जन्म देना आई. होईल मी मोठी शिकून मारील भरारी, पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2 कुंकवाचा टिळा. अग कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? नको मारू, मला जन्माला घाल असं म्हणणारी पोरगी आहे दादा. त्या पोरीला जन्माला घातलं तर लखोजी राजांनी त्या पोरीचा आनंद उत्सव साजरा केला. हत्तीवरती बसून सिंदखेड राजामध्ये साखर पान वाटलं. कारण पोरगी सुद्धा कोणी सामान्य नव्हती. जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या तर 5व्या वर्षी हात घोड्यावरती बसत होत्या, हातामध्ये तलवार घेऊन चालत होत्या. जिजाऊ मासाहेब दांडपट्टा फिरवत होत्या. अरे असे वीर पराक्रम जिजाऊ मासाहेब त्यांच्या जीवनात 5व्या वर्षात करायला लागल्या होत्या. पोरगी सामान्य नव्हती. त्याच काळामध्ये वेरूळमध्ये राहणारा भोसलेचा परिवार, मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले. मालोजी राजांची पत्नी उमाबाई, त्या उमाबाईच्या उदरी 2 पोरं जन्माला आले. एक पहिले शहाजी राजे भोसले होते, दुसरे शरीफजी राजे भोसले होते. शहाजी राजे, लखोजी राजे, उमाबाई आणि विठोजी राजे भोसले, शरीफजी राजे भोसले या सगळ्यांना सुप्याची प्रांत मिळालं होतं. सुप्यामध्ये राहत होते, सुप्यामध्ये राज्य करत होते, मोगलांची चाकरी करत होते. पहा बरं का आमचं दुर्दैव, पहिल्यापासून मोगलांची चाकरी करत होतो. तिकडे सिंदखेड राजामध्ये जन्माला आलेल्या जिजाऊ मासाहेब, त्यांचे वडील सुद्धा, जाधवांचा परिवार सुद्धा मोगलांची निजामाची चाकरी करतोय. इकडे मोगलांची चाकरी सुरू आहे. सुप्याचा प्रांत जहागिरी स्वतंत्र जरी असेल तरी चाकरी मात्र मोगलांची सुरू आहे. आणि असं झालं, 1 वर्ष ठरलं होतं. शहाजीराजे 5 वर्षाचे असताना मालोजी राजांचा युद्धामध्ये मृत्यू झाला होता. आणि आई आता उमाबाई उदास राहत होत्या. आणि मग शहाजी राजांच्या आई उदास राहू लागल्या. तर विठोजी राजांनी विचार केला, आपण उमाबाईसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मग काय करायचं? शहाजी राजाचं लग्न करायचं ठरलं. शरीफजी राजे 3 वर्षाचे होते, शहाजी राजे 5 वर्षांचे होते. 5 वर्षाच्या वयामध्ये शहाजी राजाचं लग्न करायचं ठरलं. तर बायोडाटा तयार केला आणि विवाह.com ला टाकला. विवाह.com ला टाकला आणि त्याच्यामध्ये अटी टाकल्या. जिजाऊ मासाहेबांचा टाकला होता, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. पोरगा शक्यतो पुण्यात सर्व्हिसला असावा, शक्यतो पुण्यात असावा आणि एक 7-8-10 लाखाचं पॅकेज असावं, 10-12 लाखाचं पॅकेज असावं
आणि घरी 5-25 एकर क्षेत्र असावं. शक्यतो आई वडील वारलेले असले तर चांगलं, आई वडील नसावे, म्हणजे सासू सासरे असं बायोडाट्यात लिहिलेलं होतं. आता अशी बायोडाटे पाहायला भेटू राहिले काय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज. पहा अशी बायोडाटे. आणि पुरकी काही काम करणार नाही पण शेती 5-25 एकर, मग जाळायला लागते की शेती, काडी लावायला लागते, म्हणजे शेती लागते तुम्हाला, नोकरी लागते तुम्हाला, पैसे लागते तुम्हाला. आई बापाने लहानचा मोठा करून तळ हाताच्या फोडासारखा वाढवला पोरगा, त्याला शिकवलं, दिवस रात्र त्यांनी काबड कष्ट करून त्याला इंजिनियर डॉक्टर वकील बनवला, पैसे कमावायला सुरुवात केली. त्या मायबापाने आयुष्य त्यांचं मातीत घातलं आणि पोराला शिकवलं. लग्न करून तू येऊन तुला त्याला घेऊन लगेच निघून जाण्यासाठी केला का लहानचा मोठा? लग्न करून त्यांनी यावं आणि बायकोने त्याला लगेच बाजूला घेऊन जावं, त्याच्यासाठी लहानचा मोठा केला का आई बापाने? अरे फार कष्ट केले मायबापाने. आणि पोरं तरी बायकांचं ऐकतात कसं? ऐकू नये असं माझं मत नाही बरं का. तुम्ही म्हणताल नाही तर वेगळाच सांगून राहिला हा, असं नाही. पण कुठला विचार ऐकावा कुठला ऐकू नये ह्या गोष्टीवर लक्षात ठेवा. आपल्या भावाभावामध्ये भांडणं केव्हा होतात माहिती का? ज्या दिवशी आमचे कान बायकोचं ऐकायला सुरुवात करतात त्या दिवशी भावाभावातले भांडणं होतात. वाईट वाटेल आमच्या महिला मंडळीला माझं वाक्य, पण माफी मागून बोलतो. तुमच्या परिवारामध्ये जर भावाबद्दल तुम्हाला प्रेम जिवंत ठेवायचं असेल, आईच्या बापाबद्दलचं प्रेम जर तुम्हाला जिवंत ठेवायचे असतील, तर या कानाने आणि या डोळ्याने ज्या दिवशी पाहाल त्या दिवशी विश्वास ठेवायचा. बायकोच्या कुठल्याही शब्दावरती विश्वास ठेवायचा नाही. भावाभावातलं प्रेम जिवंत ठेवा, कारण भावासारखा माणूस पुन्हा जगामध्ये भेटत नाही, बापासारखा आणि आईसारखी माया पुन्हा जगात भेटत नाही. भाऊ भाऊच असतो. मित्र किती भेटतील आणि किती म्हणतील पठ्ठ्या मी तुझा मित्र आहे, पठ्ठ्या काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे, किती म्हणतील आणि किती बोलतील, पण एखाद्या चौकात उभं राहून एखाद्या दिवशी 4 पोरं तुमच्या कानशिला टेकवतील ना, तर सगळे आपले म्हणणारे निघून जातील. पण 10-10 वर्ष झाले भावाचं तोंड पाहिलं नाही, त्या सख्या भावाच्या कानावरती बातमी गेल्यानंतर विचार करणार नाही तो 10 वर्षापासून माझ्याशी बोलत नाही, दांडा घेऊन तुमच्या मागे उभा राहील, तो सख्खा भाऊ राहील. लक्षात ठेवा. म्हणून भावाचं प्रेम, भाऊ एकदा जीवनातून कमी झाला, वजा झाला, कडू झाला, पुन्हा भाऊ भेटत नसतो. लक्षात ठेवा. म्हणून आज तुम्ही बोलत नसाल, विनंती माझी, आजची शिवजयंती आपली सार्थकी लागेल, पोरांनी केलेला प्रयत्न हा सार्थकी लागेल. सगळ्यांना विनंती करतो हात जोडून पाया पडून, नसेल तुम्ही भावाशी बोलत तर आज रात्री घरी गेल्यानंतर सकाळी उठून फोन करा, दादा सकाळी चहा घ्यायला येतो तुझ्याकडे, माफ कर दादा माझ्याकडून चुकी झाल्या असतील, पदरात घे, तुझा लहाना भाऊ आहे, माफ कर, मला पाया पडतो दादा तुझ्या, तू माझा भाऊ आहे, मी तुझा भाऊ आहे, तुझ्या कामाला मी येणार, माझ्या कामाला तू येणार आहे, दादा माझ्या सगळ्या चुका पदरात घे, मी पाया पडतो तुझ्या, माफी मागा आणि चहा घ्यायला जा, त्याला घरी चहा घ्यायला बोलवा. ही शिवजयंती आजची सार्थकी लागेल. पहा, नात्यातले दुरावे, नात्यातलं कडूपणा कमी करणं दुसरं काही नसते. कमीपणा घ्यावा लागतो. मागा एक पाऊल सरकल्याने कोणी लहान होत नसते, लहान नसते होत. लहान होण्यासाठी जग तर महाराज, जग आमच्यामध्ये भांडण लावून देण्यासाठी जन्माला आलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्याला पाऊल टाकायचं असेल तर पुढे टाका, मागं खेचणारे भरपूर आहे. आपल्याला विचार करायचे असेल तर उच्च विचार करा, आपल्याला नीच समजणारे लोक भरपूर आहे. या जगामध्ये माणसांची कमी नाहीये, पण आम्ही विश्वास कोणावरती ठेवावा हे महत्वाचं आहे. आणि मग ऐका, विवाह जमला होता शहाजीराजांचा, जिजाऊ मासाहेबांबरोबर विवाह ठरला होता आणि जाधवांचा भोसलेचा परिवार आता व्याही झाला होता. जिजाऊ मासाहेबांचा शहाजीराजांचा विवाह अत्यंत थाटा, राज्य काय कोणी एकाच्या बापाचं नाही, 18 पगड जातीतील मावळे एकत्र आले, 12 बलुतेदार एकत्र आले आणि मग राज्य स्थापन झालंय. तिथे मुस्लिम होता, माळी होता, कुणबी होता, धनगर होता, भिल्ल होता, महार होता, तिथे कोण कोण होता, अरे सगळ्या जातीचे महाराज, सगळ्या जातीचे मावळे होते आणि एक मावळा माझ्या राजाबरोबर प्राणाला प्राण द्यायला तयार होता. आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आम्ही आजही मूर्खपणासारखं वागतो, आजही आमच्यामध्ये आम्ही वाद करतो, आम्ही आमच्यामध्ये भांडण करतो. अरे नाही, जातीचं भांडण करू नका, हेच तर राजाचं चरित्र आम्हाला शिकवतं. चरित्र शिकण्यासाठी आम्ही बसलो इथे. काय फक्त पैसे जमा करायचे आणि राजाची जयंती करायची काय? नाही, शिकायचंय आम्हाला. काय शिकायचंय? राजाने दिलेला विचार शिकायचा आहे. काय विचार आहे? जातीबद्दल प्रेम ठेवा, एकमेकाबद्दल आपसातलं प्रेम ठेवा. आणि आपसातलं प्रेम नसतं तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालंच नसतं. कारण राजाने सुद्धा स्वराज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जातीतील मावळ्यांची बूट बांधली होती. छत्रपती शिवराय हे जन्माला येण्याच्या अगोदरचा हा इतिहास सांगतोय मी तुम्हाला. जिजाऊ मासाहेब आता सुप्याच्या प्रांतावरून शिवनेरी किल्ल्यावरती गेल्या होत्या. भोसल्यांचा आणि जाधवांचा विवाद सुरू झाला होता. तलवारी एकमेकांवरती पडत होत्या. जिजाऊंचे भाऊ
दत्ताजीराव जाधव त्यांचं नाव, ते लढत होते. आता शहाजीराजे दत्ताजींचं युद्ध सुरू होतं. शहाजींच्या तलवारीने दत्ताजीचं मुंडकं उडवलं होतं. जाधवांचं रक्त आता खवळलं होतं. जिजाऊ मासाहेबांचे वडील मालोजीराजे लखोजीराव जाधव हातामध्ये तलवार घेऊन युद्धामध्ये उतरले होते आणि लढाई सुरू झाली होती. चित्र नजरेसमोर ठेवा, कान जागेवरती ठेवा. लढाई सुरू झाली होती. एका बाजूने जिजाऊचं कुंकू होतं, शहाजीराजे उभे होते आणि एका बाजूने जिजाऊचे वडील उभे होते. दोघेही एकमेकांबरोबर लढत होते. एकमेकांच्या तलवारी एकमेकांवरती पडत होते. अरे लाडक्या जावयाला मारण्यासाठी लखोजी राजे आता हातात तलवार घेऊन उभे राहिले होते. जिजाऊंची नजर गेली होती. लखोजीरावांची तलवार आता शहाजी राजांवरती पडत होती. तलवारीवरती तलवार, तलवारीवरती तलवार, तलवारीवरती तलवार आता पडत होती. जिजाऊंनी विचार केला, माझे वडील माझ्या कुंकवाला संपवण्यासाठी पुढे आले, तर ही रणरागिनी, ही वाघिनी, ही छत्रपती शिवाजी राजाला जन्माला घालणारी ही माय पुढे सरकली होती. मायबाप ऐकारे ऐका, बाप पुढे लढतो, नवरा एका बाजूने लढतो आणि जिजाऊने आपले ढाल पुढे सरकवली आणि आपल्या बाबांची तलवार ढालीवरती घेतली. बाबा लढायचं असेल तर माझ्या बरोबर लढा. छत्रपती शिवाजी राजा उगाच जन्माला येत नाही. जिजाऊने तलवार आपल्या म्यानेवरती घेतली होती. आपल्या ढालेवरती तलवार घेऊन जिजाऊने म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला उभा राहून सांगते, बाबा लढायचं असेल तर जिजाऊ बरोबर लढावं लागेल. बाबा बाबा जर माझ्या पतीला मारायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या जावयावरती तलवार उचलायची असेल बाबा, तर अगोदर जिजाऊचं मुंडकं उडवा आणि मग त्यांचं मुंडकं उडवा. असं म्हणणारी रणरागिणीची मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. उगाच राजा जन्माला येत नाही, अशी आई जन्माला पाहिजे. आणि मग जिजाऊ मासाहेबांनी पुढाकार घेऊन ते युद्ध संपलं. त्यावेळी ते पुढाकार घेऊन युद्ध संपल्यानंतर जाधवांची माणसं मेले, भोसल्यांची माणसं मेले आणि शहाजी राजांनी मोगलांबरोबर आता संपर्क संपवला. स्वतःची जहागिरी निर्माण करायची ठरवली. पण मग शहाजी राजांना सुद्धा मारणारे काय कमी होते काय? आणि मग एकेकाची नजर ज्यावेळी शहाजी राजांवर पडायला लागली, त्यावेळी दादोजी कोंडदेवांच्या नजरेमध्ये जिजाऊ मासाहेबांना शिवनेरी किल्ल्यावरती नेण्यात आलं. हा इतिहास जो मागचा तुम्हाला सांगितला, तुम्ही कदाचित पुसट ऐकलेला असेल, म्हणून थोडं नवीन ऐकलं का माणसाला असं वाटतंय काय चाललंय. आता थोडा परिचयाचा इतिहास तुमचा येईल. शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊ मासाहेब आल्या होत्या आणि मासाहेब त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावरती आल्या. त्यावेळी शहाजी राजे युद्धासाठी बाहेर राहायचे. त्यावेळी मासाहेब गरोदर होत्या. मासाहेबांचा गर्भ वाढत होता आणि गर्भ वाढत असताना जिजाऊ एकच विचार करत होती, मी ज्याची मुलगी आहे तो जाधवांचा परिवार सुद्धा निजामांची चाकरी करतो आणि मी ज्याची सून आहे तो भोसलेंचा परिवार सुद्धा मोगलांची चाकरी करतो. आणि याच मोगलांच्या आणि याच निजामाच्या याच आदिलशाहीच्या विरोधात जर मला लढायचं असेल तर यांच्या पुढे हात जोडून चालणार नाही. मग काय करावं लागेल? काहीतरी वेगळं करावं लागेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी असा पुत्र जन्माला घालावं लागेल की जो या महाराष्ट्राला, या रयतेच्या राज्याला स्वतंत्र करील, या रयतेच्या राज्याला पारतंत्र्यातून बाहेर काढील. अरे 500 वर्षाचं पारतंत्र्य भोगलेले आम्ही माणसं होतो. जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर गाठलं होतं. गर्भ आपल्या उदरात वाढत होता आणि जिजाऊचा एकच विचार होता, त्या गर्भाला संस्कार देत होती, भागवत शिकवत होती, रामायण शिकवत होती, शूरवीरांचे चरित्र सांगत होती, गर्भावरती संस्कार करत होती. आणि जिजाऊ मासाहेब आई जगदंबेच्या चरणावरती प्रार्थना करत होती, हे जगदंबे, हे शिवाई, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला दे, असा पुत्र जन्माला दे. या महाराष्ट्राची जबाबदारी घेईल, या रयतेच्या राज्याची जबाबदारी घेईल, हिंदवी स्वराज्य स्थापन करेल असा पुत्र जन्माला दे. आणि जिजाऊ मासाहेब गर्भावरती संस्कार करत होत्या आणि गर्भावरती संस्कार करत असताना जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे सुरू झाले होते. डोहाळे माहिती तुम्हाला? डोहाळे, जिजाऊचे डोहाळे सुरू झाले होते. असे जिजाऊंचे डोहाळे होते. कसे जिजाऊचे डोहाळे होते? आता अलीकडचे डोहाळे सारखे डोहाळे नव्हते महाराज. अलीकडचे डोहाळे म्हणजे कसे राहते सांगायसारखे सुद्धा नाही भाऊ कीर्तनात. म्हणजे तिला चुलीतले ढेपशे खावा वाटते, काय भीतीचे पोपडेच काय खाती, शेणच काय खाती, मेकडच काय खाती. यार काय खाणं आहे काय? काय डोळे काय. मग शिवाजी जन्माला, राजे जन्माला या आज जन्माला येत असतात का राजे? होय, असे राजे जन्माला येतात नाही. डोहाळे होते राजे. ऐका, मासाहेबांचे डोहाळे तरी मायबाप. मासाहेबाचे असे डोळे होते, सह्याद्रीच्या दऱ्या कपाऱ्यामध्ये घोडदौड करील,
हातामध्ये दानपट्टा घेऊन सपसप फिरविल, तलवार फिरविल, शमशेर फिरविल, या मोगलांचा कर्दन काळ जन्माला घालील, या मोगलांचा कर्दन काळ जन्माला घालील, असा पुत्र जन्माला घालील जो हिंदवी स्वराज्य निर्माण करेल, घोडदौड करील, घोड्यावरती बसेल, असे मासाहेबांचे जो डोहाळे होते. आणि त्या डोहाळ्याप्रमाणेच पोरगा जन्माला येणार होता. दिवस होता 19 फेब्रुवारी, उद्याचा तो दिवस आहे. 19 फेब्रुवारी 1630 साले, 19 फेब्रुवारी 1630 ते साले. आणि त्या साली त्या दिवशी छत्रपती शिवराय जिजाऊ मासाहेबांच्या उदरी जन्माला आले. आणि शिवनेरी किल्ल्यावरती एकच प्रकाश झाला. शिवाई देवीचा नवस केला होता म्हणून पोराचं नाव सुद्धा शिवाजी ठेवलं होतं. छत्रपती शिवाजींना जन्म झाला आणि आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावरती एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. हा आनंद फक्त आणि फक्त जिजाऊ मासाहेबांच्या उपकारामुळे झाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप, बाप शिवबा शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की. तो बापाचा बाप, राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप, राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप, राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप, राजा शिवबा जन्मला. होती जिजाऊची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती जन्माला आले. आमच्या लेकरांना आनंद झाला, मला झाला, महाराजांना झाला, गणेश महाराजांना झाला. पण तुमच्या काही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही बुवा. असं काही उलशिक हात बाहेर काढावा बुवा, टाळी वाजवा बुवा, म्हणजे असं तुम्हाला म्हणजे असं उलशिक आनंद नाही बुवा. म्हणजे असं बुवा राजाचा जन्म झाला नाचावा बुवा, तसं नाही. म्हणजे तुम्हाला पाहुण्या रावळ्याच्या तिथं वरातीत जाऊन चव घालून यायला जमत. तिथं वरातीत डीजे पुढे पिऊन पडतो, नागिन नाचतो, नागिन असा आडवा तिडवा पडतो, खाली मळून जातो. इथं देवाच्या दारात नाही, राजाच्या जन्माला नाही. अरे काय आनंद आहे. अशा रणरागिनी राहते. मी म्हटल्यावर म्हणत जातो मी, तेव्हा काय झोपा काय काय माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. 500 वर्षाचा आमच्यावरती अत्याचार चालला होता. 500 वर्ष आम्ही अत्याचार सहन करत होतो. तो अत्याचार संपवण्यासाठी जिजाऊची पुण्याई कामाला आली. माझा बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, आज्ञा होती जिजाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, धर्मरक्षणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधलं स्वराज्याच,
त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. राजा जन्माला आला आणि दृष्टांचा कर्दन काळ जन्माला आला. दृष्टा चळकाप सुटला. म्हणून पहा आठवण येते क्षणा क्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर. जाता धर्म ना पंत पाहिला जगला राजा माणुसकीवर. अरे पुन्हा जन्म घ्या इच्छा आमची आहे तुमच्या चरणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडगड. राजाचा जन्म झाला. आणि मग राजाचा जन्म झाला तर आनंद उत्सव तसा झाला. कारण दृष्टा चळकाप सुटला. मोगलांचा कर्दळ काळ जन्माला आला होता. छत्रपती शिवाजी राजा म्हणजे काय कोणी सामान्य नव्हता. तो अक्षरशः देवाचा अवतार होता. अवतार देवाचा का होता? कारण छत्रपती शिवरायांनी जे केलं ते आजवर कोणाला जमलं नाही म्हणून राजाची जयंती आहे. लक्षात ठेवा काय केलं राजाने. कान माझ्याकडे असू द्या. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणारा, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणारा, वयाच्या 22व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा, वयाच्या 37व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला घोड्यावरती जाणारा, वयाचे 52 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष हातात तलवार घेऊन तुमच्या माझ्यासाठी लढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. त्याच्यानंतर पुन्हा राजा झालाच नाही. अरे राज्य वाचवण्यासाठी आणि राज्य मिळवण्यासाठी लोकांचे मुंडके कापणारे आणि जीव घेणारे भरपूर राजे पाहिले असतील तुम्ही. राज्य मिळवण्यासाठी आणि राज्य वाढवण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणारे भरपूर राजे पाहिले. पण रयतेचं राज्य वाचवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःचा जीव देणारा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा झाला छत्रपती शिवाजी राजा. म्हणून त्यांची आठवण काढली जाते, म्हणून त्यांची जयंती केली जाते. हा सगळा खटाटोप त्यांच्यासाठी चाललाय. अरे उभा महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्सवात डुबून गेलाय. अरे कालपासून आठवड्यापासून तयारी सुरू झाली आहे. नाशिक जिल्हा तुमचा सगळ्यात अग्रेसर आहे शिवजयंती करण्यासाठी. उभ्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात शिवजयंती पाहायची असेल कुठं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून मी स्वतः
शिवजयंतीचं कीर्तन नाशिक जिल्ह्यामध्ये करतोय. अरे मायबाप, एवढी भव्य दिव्य नाशिक जिल्ह्यामध्ये शिवजयंती होते. ही शिवजयंती 8 दिवसापासून सुरुवात झाली आहे. 8 दिवस झाले आपण शिवजयंतीची तयारी करतोय. कशासाठी केलं जातंय? हे राजांच्या विचारासाठी केलं जातंय. राजा स्वतःसाठी जगला नाही, रक्तासाठी नाही, दुसऱ्यासाठी जगला आणि म्हणून राजाची जयंती केली जाते. रक्तासाठी जगणाऱ्या माणसांना आम्ही ध्यानात ठेवत नाही, मातीसाठी जगणाऱ्या माणसांना आम्ही विसरत नाही. हा इतिहास आहे आणि म्हणून मातीसाठी जगावं लागते, रक्तासाठी जगणारी भरपूर आहे. मग असं राजाचं चरित्र आहे. वयाच्या 5व्या वर्षी, वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी एका मुलीवरती, अबला नारीवरती रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केला, अत्याचार केला, विनयभंग केला आणि रांझ्याचा पाटील विनयभंग करून मध्यधुंद अवस्थेत पडला. राजाच्या दरबारामध्ये तिचा बाप आला. 9 वर्षाचे राजे जिजाऊंच्या मांडीवरती बसले आहेत आणि 9 वर्षाचे राजे मांडीवरती बसले. दरबारामध्ये येऊन तो रडू लागला. शेतकरी रडतोय, राज मासाहेब न्याय करा, न्याय करा. काय झालं? हात जोडून रडू लागला. मासाहेब कुंपणाने शेत खाल्लं हो. ज्याने राज्य करता व्हावं, ज्याने रक्षण करावं, ज्याने गाव सांभाळावं, ज्याने आमचं आबरूचं रक्षण करावं, तोच आबरू लुटता झाला. पाटलाने आबरू लुटली. मासाहेब पुण्या गावचे तुम्ही? रडत रडत त्याने सांगितलं, राज मी रांझ्याचा आहे, रांझ्याचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील. आबरी लुटली पोरीची आबरू. असं न्याय निवाडा करणारे राजे. 9 वर्षाचं वय राजांचं. सरदारांना सांगितलं, सैनिकांना सांगितलं, जा म्हातारा खरं सांगतो की खोटं सांगतो पाहून या. पाटलाकडे फरमान गेलं. घोड्यावरती गेलेले सरदार खाली उतरले, पाटलाच्या वाड्यासमोर गेले आणि वाड्यासमोर जाऊन पाटलाला हाक मारली. पाटील! आतमध्ये मध्यधुंद अवस्थेत पडलेला नाच गाणं पाहणारा पाटील बाहेरून आवाज आल्यानंतर डोळे तरडे करून पाहायला लागला. सैनिक आतमध्ये जाऊन म्हणतात, पाटील राजाचं फरमान आहे तुम्हासाठी. काय फरमान आहे? राजाने बोलवलंय गडावर. तर मध्यधुंद दारू पिऊन पडलेला पाटील म्हणतो कसा, अरे काय रे, कुठला राजा? कोण कुठला राजा? ते आजचं 9 वर्षाचं पोरग काय आता राजा झालं का काय? अरे गावचा पाटील है मी, पाहिजे तसं वागल, पाहिजे तसं करेल, आपल्याला आज्ञा करायचं काम नाही. ते कोण मला राजा सांगायला लागलंय? जा, ऐकत नाही मी. असं म्हटल्यानंतर सैनिक पुन्हा मागे फिरले गडावरती. राज पाटलांनी तर उलट पाठवलंय. पाटील म्हणतोय, ऐकत नाही मी, गावचा पाटील है, ऐकणार नाही कुणाचं. असं 9 वर्षाच्या राजाने जिजाऊ मासाहेबांकडे पाहिलं आणि नजरेत नजर घालून फक्त जिजाऊ मासाहेबांकडे पाहून राजांनी फरमान धाडलं सैनिकांना, जा पाटलाला बांधून आणा आणि पाटलाला बांधून आणून चौरंगा करा. चौरंगा करा म्हणजे काय? पाटील बांधून आणायचा आणि दोन्ही पाय आणि दोन्ही हात पाटलाचे कलम करून टाका. ज्या अर्थी पाटील उलट उत्तर देतो त्या अर्थी गुन्हा साबित झाला. पाटील आणला आणि पाटील गडावरती आणून चौरंगा केला. ऐका बर का, 9 वर्षाच्या छत्रपती शिवरायांनी एका बलात्कार केलेल्या एका स्त्रीसाठी अशी शिक्षा दिली पुरुषाला, त्या पाटलाला अशी शिक्षा दिली की त्याला चौरंगा करून टाकला. 2 हात 2 पाय त्याचे कलम करून टाकले. आजच्या काळामध्ये जर माझ्या छत्रपती शिवरायाचा आदर्श घेऊन बलात्कार करणाऱ्या नराधमांकडे, नालायकांसाठी जर एक शिक्षा माझ्या छत्रपती शिवरायाची दिली ना, तर पुन्हा आमच्या माय मावल्यांकडे नजर वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत होणार नाही हरामखोरांची. होईल होईल हिंमत अशी. अरे शासन जर पाहायचं असेल तर छत्रपतीचं पाहिलं पाहिजे. माझ्या रयतेच्या राज्यामध्ये अरे इतके दिवस अत्याचार आमच्यावरती झाले, आमच्या माय मावल्यांवरती झाले, ते काय कमी झाले? आणि पुन्हा आमचेच माणसं उठून जर त्यांच्यावरती अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. म्हणून पाटील चौरंगा केला. विचार केला नाही 1 मिनिटाचा सुद्धा. जर चुकीचं वागत असतील, धर्माच्या विरुद्ध असतील तर चालणार नाही. म्हणून धर्माच्या विरुद्ध उभा राहणाऱ्यांना छत्रपती शिवाजी राजांनी पहिलं तलवारीच्या टोकावरती ठेवलं, कापलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी राजाकडे पाहून तुकोबरायचा अभंग आठवला. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे
पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. चार बाजूने मुघली सल्तनती असताना सुद्धा एका बाजूने निजाम आहे, एका बाजूने मुघल आहे, दुसऱ्या बाजूने कुतुब आहे आणि असे आदिलशहा एका बाजूने, असे चार बाजूने मुघली सल्तनती असताना सुद्धा एक पुत्र जन्माला घातला जिजाऊने. असा पुत्र जन्माला घातला की 18 पगड जातीतील मावळे एकत्र करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांना दाखवलं. ऐका, एवढं सोपं नाही. मी जितकं सांगतो तितकं सोपं नाही, तुम्ही ऐकता तितकं सोपं नाही. अरे प्रत्येक श्वास मरणाची वाट पाहत होता, प्रत्येक मिनिट आमच्यासाठी काळ घेऊन उभा होता. अशी अवस्था होती. त्या स्वराज्यासाठी अरे आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी येसाजी पुढे येत होता, संताजी पुढे येत होता, मुरारबाजी पुढे येत होता, बाजी प्रभू पुढे येत होते, एक 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 मावळे पुढे येत होते. राजाने 16व्या वर्षामध्ये सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं होतं. लढण्याचं प्रशिक्षण राजाचं सुरू होतं. ऐका, 16व्या वर्षाचं वय आणि राजाने सगळे मावळे एकत्र केले होते. सगळ्या पोरांना एकत्र करून सांगितलं होतं, चला रे, रायरेश्वराच्या पिंडीवरती नेलं होतं. रायरेश्वराच्या मंदिरात एकत्र करून सगळ्यांच्या हातात बेल भंडार दिला होता. पोरांनो, आजपासून हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्याला घ्यायची. आपल्याला जगायचंय महाराष्ट्रासाठी, मरायचंय महाराष्ट्रासाठी. आपल्याला एक एक किल्ला मिळवायचा आहे. माय मावल्यांच्या आबरू लुटली त्याचा आपल्याला आता सूड घ्यायचा आहे. जगायचंय फक्त महाराष्ट्रासाठी, मरायचंय फक्त महाराष्ट्रासाठी. एक एक मावळा पुढे येत होता. सगळ्यांच्या हातात बेल भंडार दिला होता आणि बेल भंडार देऊन रायरेश्वराच्या पिंडीवरती बेल भंडार उधळला गेला होता आणि एक गर्जना महाराष्ट्रात झाली होती. हर हर तुम्ही कालचे काहून म्हटले नाही? तुमचं असं रक्त अजून गरमच होईना, तुम्ही गार पडले. हर महादेवची गर्जना निघली ना, हाताशी कपकन वरती आले पाहिजे. महादेवापाशी हात असा आरोळी आमची पुढे गेली पाहिजे, पार राजाच्या कानावर घेतली पाहिजे, पार रायरेश्वराच्या कानापर्यंत गेली पाहिजे. जाईल का खेळची आरोटी? असे असे हात वरती करा. ज्यांना ज्यांना हात त्यांनी हाताशी वरती करा. ते मागे बसलेले आंध्रातले सगळे सगळे तिकडे वाटेवरती बसलेले सगळ्यांनी ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती करा. हे हात आणि ही आरोळी रायरेश्वराच्या कानापर्यंत गेली पाहिजे. छत्रपती शिवरायाच्या जयंतीला आपण एकत्र जमलो. राजाला कानावरती आवाज गेला पाहिजे, जाणवलं पाहिजे, महादेवाला जाणवलं पाहिजे, जिजाऊला जाणवलं पाहिजे, शिवाजी राजाला काय जयंती केली, शिवजयंती. खेडच्या तरुणांनी एकत्र येऊन काय शिवजयंती साजरी केली रे. फार आनंद वाटला पाहिजे. सगळ्यांनी हात वरती ठेवा, हात खाली करू नका. सगळ्यांनी हर हर म्हणलं की महादेव म्हणायचं. आवाज आपला नाशिक जिल्ह्यात घुमला पाहिजे, त्र्यंबकेश्वराच्या कानापर्यंत गेला पाहिजे. हर 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 क्षत्रिय पुनावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. याला म्हणतात आवाज. असा आवाज निघला पाहिजे. आता शिवजयंती झाल्यासारखं वाटतंय की नाही? राजाचा जन्म झाला तर आनंद झाला, राजे काळायला लागले तर आनंद झाला, राजांनी मावळे एकत्र केले तर आनंद अजून झाला. आता महाराष्ट्राला आनंद वाटत होता. का? कारण आता एक उमेद जागली होती. आता 12 बलुतेदारांना जिजाऊंनी एकत्र केलं होतं. त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुमचे व्यवसाय करा. त्यांना सगळ्यांना एकत्र केलं. जाती धर्माच्या चांभाराला सांगितलं होतं तू चपलीचा व्यवसाय कर, लोहाराला सांगितलं होतं तू शस्त्र तयार करण्याचा व्यवसाय कर. प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य जिजाऊंनी दिलं होतं. आता उमेद जागली होती जगण्याची, आता उमेद जागली होती आनंदाची, आता उमेद जागली होती महाराष्ट्राकडे नव्या नजरेने पाहण्याची. छत्रपती शिवाजीराजांनी आता सैन्य तयार केलं होतं. 10,000चं सैन्य झालं होतं. ऐका, एक एक मावळा पुढे येत होता. राज मी जातो, मी आणतो एक किल्ला. राज मी जातो, मी आणतो एक किल्ला. राज मरण तुमच्यासाठी, राज जगणं तुमच्यासाठी म्हणणारा मावळा पुढे येत होता. असे एक 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 किल्ला आता स्वराज्यात जोडला जात होता. आणि एक किल्ला पावसाळ्याचे दिवस होते, पन्हाळ्याचा तो प्रसंग होता. पन्हाळ्या गडावरती राजे अडकले होते. राजे पन्हाळ्याच्या एका मोहिमेला गेले, तिथे अडकले. 1200 मावळे राजांबरोबर होते. आणि पन्हाळ्याला सिद्धी जोहर नावाचं कडं पडलं होतं. सिद्धी जोहर 40,000चं सैन्य घेऊन आला होता.
सिद्धी जोहर 40,000चं सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजीराजे 1200 मावळे घेऊन गडावरती अडकलेले आहेत आणि 40,000चं कड पडल्यानंतर 6 महिने राजे पन्हाळ गडावरती अडकले होते. 6 महिने अडकले. काय करावं काय करावं काय करावं, कसं निष्ठावं, कारण अजून पुढे जाऊन सुद्धा भरपूर करायचंय, पुढे अजून भरपूर मोहिमा करायच्यात. आता जर इथंच अडकून बसलं तर काय करायचंय. तिकडे प्रताप तिकडे पन्हाळ्या गडावरती अडकल्यानंतर विशाळ गडावरती इकडे सुरव्यांचा वेढा पडलाय. आता काय करावं कसं करावं विचार करत होते. 6 महिने झाले होते. राजांबरोबर तिथे सरदार म्हणून उपस्थित असलेले बाजीप्रभू देशपांडे होते. राजांबरोबर ती प्रतापराव गुजार होते. राजांबरोबर ती 1200 मावळ्यांमध्ये असे मातब्बर सरदार होते. एक दिवस विचार करत करत राजांनी विचार केला, आता इथं थांबून चालणार नाही, निघावं लागेल. पावसाळा सुरू झाला होता आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर एक साईडची गडाच्या बाजूची बुरुज ढसळली होती आणि तिकडून जाण्याचा आता मार्ग होता. राजांनी विचार केला इथून निघता येईल, पण 40,000च्या वेड्यातून निघायचं कसं. राजाची गनिमी कावा, राजाची बुद्धी पहा. राजे विचार करत होते. इतक्यात राजाला कोणीतरी सांगितलं, राज निघण्याचा एक मार्ग आहे. काय मार्ग आहे. राजाने सांगितलं, राज तुमच्यासारख्याच हुबेहूब दिसणारा सैनिकांमध्ये एक पोरगा आहे. नाव काय. नाव त्याचं शिवाजीच आहे. राज नावकरी आहे तुमचा, दिसायलाय तुमच्यासारखीच, दाढी तुमच्यासारखीच, उंची तुमच्यासारखीच, शरीर तुमच्यासारखंच. राज हसतो सुद्धा तुमच्यासारखा बरं का, अगदी तुमच्यासारखाच दिसतो. असं कोण. शिवा काशीत त्याचं नाव आहे. हा न्हावी शिवा म्हणून ओळखला जातो इतिहासामध्ये. शिवा काशीत त्याचं नाव आहे. असं राजाने विचार केला. अरे पण त्याला बोलवायचंय, मग करायचं काय. राजाला कोणीतरी आयडिया सांगितली. 2 पालख्या तयार करायच्या. एक पालखीत छत्रपती शिवाजीराजे बसणार आणि जे विशालगडाकडे निघणार. एक पालखीत शिवा बसणार, जो शिवाजीराजाचं हुबेहूब रूप घेणार आणि सिद्धी जोहरच्या वेड्याकडे जाणार. सिद्धी जोहरला सांगणार, शिवाजी तुला शरण आला. शिवाजी शरण आला म्हटल्यानंतर कड मोकळं होणार. सैनिक गाफील होऊन जाणार आणि सैनिक एकदा गाफील झाले की राजाची दुसरी पालखी विशाळगडाकडे निघून जाणार. असा प्लॅनिंग ठरला होता. पण राजाने विचार केला, जर शिवाला बोलवलं, शिवा आला, शिवा जर शिवाजी झाला तर शिवा जिकडे जाणार आहे, सिद्धी जोहरकडे जिकडे शिवा जाणार आहे तिकडून परत शिवा जिवंत येणार नाही. मग राजा विचार करायला लागले, अरे या शिवाचं तर आता 2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि मी जर शिवाला राजा शिवाच्या कानावरती बातमी पोहोचवली तर शिवा आल्या वाचून राहणार नाही, गेल्या वाचून राहणार नाही. राजे गप्प झाले होते. पण वाऱ्यासारखी बातमी पसरली होती. गडावरती बातमी पसरली होती. पन्हाळ्यावरती आवाज पसरला होता. छत्रपती शिवाजीराजांनी शिवाला आठवलं. छत्रपती शिवाजीराजांनी शिवाला आठवलं. शिवाच्या कानावरती बातमी गेली. मला राजांनी आठवलं, मला राजांनी आठवलं. पाहायला लागला. पळत पळत राजांच्या बाहेर आला. राजाच्या महलाच्या बाहेर आला. राज घ्या माझा मुजरा. राज घ्या माझा मुजरा. कोण तू. मी शिवा. राजा तुम्ही माझी आठवण काढली. राजा म्हणाले, शिवा अरे तुझी आठवण काढली खरं, पण शिवा तुझी आठवण कशाला काढली तुला माहितीये का. शिवा म्हणतो, राज कशासाठी का होत नाही, तुम्ही आठवण काढली ना, हेच माझ्यासाठी भरपूर झालं. सांगा की राज काय करायचंय. राजा म्हणाले, शिवा अरे काम खूप कठीण आहे, तुला मला वाटते तुला नाही सांगावं. राजा म्हणाले, शिवा म्हणाला, राज असं करू नका. अहो गरीबाची आठवण तुम्ही काढली. राज माझ्या देवाने माझी आठवण काढली. तुम्ही काही पण काम सांगा राज, काही पण काम सांगा राज. हा जीव शिवाचा तुमच्यासाठी हजर आहे. शिवाजी राजाने सांगितलं, शिवा तुला जिकडं जायचंय ना तिकडून तुला परत यायचं नाही. शिवा म्हणाला, राज काही हरकत नाही. कसं जायचंय. शिवाजी राजाने सांगितलं, शिवा तुला असं तसं जायचं नाही, तुला छत्रपती शिवाजी राजे बनून जायचं. रडायला लागला शिवा. शिवा म्हणतो, राज जिकडं जायचंय तिकडून मला परत यायचं नसेल चालेल राज, काही हरकत नाही. राज द्या तुमची भवानी तलवार. राज द्या मला तुमचे कपडे. राज द्या मला तुमचा मुकुट. राज द्या मला तुमच्या घरातली माळ. द्या मला राज तुमचे कपडे. मला द्या राज तुमची मोजाड. घालू द्या मला तुमची मोजाड. राजा जातो की. शिवाजी राजे म्हणतात, शिवा अरे इतका उतावीळ होऊ नको, जिकडे जाणार आहे तिकडून येणार नाही. शिवा रडता रडता राजांना म्हणतो, राज अहो तुमची तलवार घेण्यासाठी, तुमचं मुकुट घेण्यासाठी, तुमच्या गळ्यातली माळ घेण्यासाठी, तुमची मोजाड घालण्यासाठी कितीतरी मुंडके पडतील. हो राज कितीतरी मुंडके पडतील. राज ऐका ना, जिकडे या शिवाला जायचं तिकडून यायचं जरी नसेल ना राज, काही फरक पडणार नाही. कारण राज तसा जगून शिवा म्हणून जगण्यात काय मजा. तसा जगलो तर शिवा म्हणून जगेल. मग शिवा म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी म्हणून मरण्याचा आनंद आहे. राज द्या मला कपडे, द्या मला कपडे. आणि घातले होते कपडे. शिवाजी कपडे घातले होते. शिवाने आता हुबेहूब शिवाजी राजे झाला होता. शिवा आता एका रथात बसला होता. आता शिवा एका पालखीत बसला होता. राजांना घेऊन
बाजीप्रभू एका पालखीत बसले होते. 1200 मावळ्यांची फालणी करण्यात आली होती. 600 मावळे राजांबरोबर दिले होते. 200 मावळे गडावरती ठेवले होते आणि 400 मावळे शिवाला घेऊन जाणार होते. 400 मावळे शिवाला घेऊन निघाले होते. आता शिवाची पालखी 100 पावलावरती, आता शिवाची पालखी 200 पावलावरती, आता शिवाची पालखी आता 50 पावलावरती, शिवाची पालखी 25 पावलावरती, 10 पावलावरती. आता शिवाची पालखी सैनिकांमध्ये जाऊन पोहोचली होती. सिद्धी मसूदला, सिद्धी जोहरला आनंद झाला होता. शिवा मला शरण आला, शिवा मला शरण आला, शिवा मला शरण आला, गाफील झाला होता. इतक्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे बाजीप्रभू शिवाजीराजांना घेऊन निघाले होते. पन्हाळ्यावरून खाली उतरले होते. गजापूर नावाचं गाव आहे पोरांनो, गजापूर. घोडखिंड नावाची खिंड आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचले होते. इकडे शिवा सैनिकात पोहोचला आणि शिवाला सगळं राजांनी शिकवलं होतं. ऐका रे ऐका, शिवाला सगळं राजांनी शिकवलं होतं. पण फक्त शिवाकडून एक चूक झाली होती. ती चूक शिवाला महाग पडली होती. ती चूक म्हणजे काय होती? छत्रपती शिवाजीराजे नेहमी पालखीतून उतरताना उजव्या बाजूने उतरायचे आणि छत्रपती शिवाजीराजे उजव्या बाजूने उतरायचे. शिवा नेमकं चुकला. शिवा आनंदाच्या भरामध्ये डाव्या बाजूने उतरला आणि तिथे सैनिकांनी ओळखलं, सरदार दगा, शिवा भाग गया. ये तो शिवा नाहीये. नाही, शिवाला पकडण्यात आलं. ऐका, शिवाला पकडण्यात आलं तर शिवाचे खांडोळे खांडोळे करण्यात आले. तुकडे 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 करून शिवाचे एका पोत्यात भरण्यात आले आणि पोत्यात भरून शिवाचे ते तुकडे विशाळगडावरती पाठवण्यात आले. शिवाजी राजे ज्या बाजूने पळाले तिकडून सिद्धी मसूद, सिद्धी जोहरचा जावई होता सिद्ध मसूद, तो सिद्धी मसूद 10,000चं सैन्य घेऊन शिवाजी राजांच्या मागे पळाला. गजापूर नावाचं गाव आणि त्या गावाच्या खाली घोडखिंड नावाची खिंड आहे, जिला पावनखिंड आपण म्हणतो. आपण तो पिक्चर पाहिला ना, बाजीप्रभूंचा पिक्चर पाहिला ना? हा, बाजीप्रभूंचा पिक्चर पाहिला तर बाजीप्रभूच्या पिक्चरने जवळजवळ 2,000 कोटी रुपये कमवले. किती कमवले? 2,000 कोटी. फक्त अजून एकच मावळा आलाय आपला इतिहासातला, एकच मावळा दाखवला त्यांनी, 2,000 कोटी कमवले. किती? अजून अशी कितीतरी मावळे यायचे. ऐका, बाजीप्रभू ज्या घोडखिंडीत होते, ज्या पावनखिंडीत होते, त्या पावनखिंडीपर्यंत जाऊन पोहोचले होते. 600 मावळे बरोबर होते. ऐका, सांगणं फार सोपं आहे, ऐकणं खूप सोपं आहे, प्रत्यक्ष अनुभवानं अवघड आहे. आता शिवाचे खांडोळे खांडोळे केले होते. विशालगडावरती शिवाला पोत्यात भरून पाठवण्यात आलं होतं. इकडे छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्याच्या खाली उतरले होते, घोडखिंडीत जाऊन पोहोचले होते. बाजीप्रभूंनी सगळ्यांना पुढे घेतलं होतं. 400 मावळे आणि शिवाजी राजांना बाजूला केलं आणि बाजीप्रभू राजांना म्हणू लागलं, राज घ्या आमचा मुजरा. राज म्हणाले, बाजी काय करताय बाजी? बाजीप्रभू म्हणाले, राज इथून तुम्हाला जावं लागेल, आता तुम्हाला तुमच्या बरोबर येता येणार नाही. बाजीप्रभू म्हणाले, राजा म्हणाले, बाजी असं करून चालणार नाही, तुम्हाला यावं लागेल, यावं लागेल. आपण पुढे निघालोय, आता मागची माणसं आपल्याला धरू शकणार नाही. बाजीप्रभू सांगतात, राज जमणार नाही, 400 मावळे घेऊन तुम्ही पुढे सरका. ऐका, 200 मावळे घेऊन मी इथे उभा राहतो. ऐका, मागून 10,000चं सैन्य येत आहे, 5,000 त्याच्यात घोडदळ आहे. राज, ही जर माणसं जमीन सपाटीला लागली ना, यात घाटाचं उतरल्यानंतर एकदा सपाटीच्या जमिनीला लागले तर ते आपल्याला धरतील, आपल्याला मारतील. राज, तुमच्यापर्यंत येता कामा नाही. राज, लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा गेला नाही पाहिजे. राज, तुम्ही पुढे व्हा. 200 मावळे घेऊन मी उभा राहतो. ऐका ऐका, 200 मावळे घेऊन बाजीप्रभू उभा राहिले होते. खिंडीमध्ये उभा राहिलेले बाजीप्रभू 200 मावळ्यांना घेऊन उभे होते. 10,000चं सैन्य येत होतं. फक्त विचार आणि नजर माझ्याकडे असू द्या. अरे, 10,000च्या मावळ्यांना आता 200 मावळे लढणार होते. बाजीप्रभू देशपांडेंनी विचार केला होता. राजांना सांगितलं होतं, राज विशाळगडावरती पोहोचलं की 3 फायरी झाडा, 3 फायरी सलामी करा. 3 फायरी झाडल्या की मी समजून घेईल तुम्ही गडावरती पोहोचले. आणि राज, तुम्ही पोहोचले का बाजी तुमचा मागून आलाच, असं म्हणून राजाला काढून दिलं. रडले राजा शिवाजीराजे, कडकडून मिठी मारली, कारण राजांना माहितीये 10,000च्या पुढे 200 मावळं घेऊन माझा बाजी राहणार नाही. पण पहा बाजी, माझ्यासाठी, माझ्यासाठी, स्वराज्यासाठी, छत्रपती शिवरायासाठी प्राण देणारा बाजी 200 मावळे घेऊन राहण्याची हिंमत करतो. अरे, एखादा पोरगा म्हटला असता, काय मरतो बाबा कोणासाठी, एखादा म्हटला असता, राहू दे बाकीच्यांना, राजे चला आपण जाऊ निघून, कुठं बस आता मरत इथं तलवारीचे घ्याव, 10,000 पुढे टिकणं काय सोपं आहे का? नाही. माझ्या स्वराज्यावरती नजर जर येत असेल, माझ्या स्वराज्यावरती आच येत असेल तर जमणार नाही. हातात 2 दानपट्टे घेऊन बाजीप्रभू उभे राहिले. माझ्याकडे पाहत राहा. हे 2 दानपट्टे म्हणजे साधे सुधे नाही. एक दानपट्टा होता 8 किलोचा. किती किलोचा? दानपट्टे म्हणजे ऐकायला सोपं वाटतं. दानपट्टा 8 किलोचा.
तलवारी सारखा दोन्ही बाजूने त्याला धार असते आणि असा असा हलवला का पत्र्यासारखा हलतो, असा घट्ट असतो. 8 किलोचा दानपट्टा एक, असे 2 दानपट्टे बाजीप्रभू फिरवायचे. असे हातात दानपट्टी घेऊन बाजीप्रभू उभे होते. 200 सैनिकांची तुकडी बनवलेली होती आणि जसे खिंडीमधून दोन दोन सैनिक मध्ये यायचे आणि बाजीप्रभूचे सैनिक पुढून आले होते. जसे बाजीप्रभू 200 मावळे घेऊन उभे होते, पुढून सिद्धी मसूद आला होता. दिन 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 अल्लाहू अकबर, दिन 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 अल्लाहू अकबर. तिकडून असे म्हणत होते. इकडून 200 मावळ्यांनी गजर केला होता. हर हर महादेव, हर हर महादेव. असे दानपट्टे घर 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 फिरत होते. बाजीप्रभूचा एक दानपट्टा 4-4 माणसांना कापत होता, 4-4 मुघलांना तोडत होता. असे युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध. तलवारीवरती तलवारी पडत होत्या, एक एक मारत होता. आता एक एक मुंडकं उडत होतं. 4-4 मुंडके बाजीप्रभू एका दानपट्ट्याने उडवत होते. 2 हाताने दानपट्टे फिरवणारे बाजीप्रभू. कोणीतरी लांबून भाला फेकून मारला होता, छातीत भाला खुपसला होता. बाजीप्रभू हल्ले नव्हते. आता कोणीतरी मागून तलवार खुपसली होती, बाजीप्रभू हल्ले नव्हते. एक एक सैन्य पडत होतं, 2-2 सैन्य पडत होते. मोगल कापले जात होते, मावळे कापले जात होते. आता 50च मावळे राहिले होते. कोणीतरी बाजीप्रभूच्या पोटामध्ये बिछवा घातला होता, कोणीतरी पाठीमध्ये तलवार खुपसली होती. आता बाजीप्रभूच्या समोरून एक भाला येऊन गपकन छातीत घुसला होता. पण अजून राजाच्या सलामीचा आवाज आला नव्हता, अजून तोफेचा आवाज आला नव्हता. अरे सगळं अंग रक्त रक्त झालं होतं, सगळं अंग चाळण चाळण झाली होती. पण बाजीच्या हातातला दानपट्टा पडला नव्हता. दानपट्टा फिरवायचं सुरू होतं, माणूस पुढे येत नव्हता. इतक्यात एक आवाज आला, बाजीप्रभूचा कान गेला टवकरला. दुसरा आवाज येतो, येऊपर्यंत बाजीप्रभू लढत होते. दुसरा आवाज सरकला, गपकन कुणीतरी मागून तलवार खुपसली. दुसरा आवाज आला होता. बाजीने विचार केला, राज माझं गेलंय. दुसरा आवाज झाला, पण अजून तिसरा आवाज आला नाही, अजून राजा पोहोचलो नाही. इतक्यात तिसरा आवाज आला आणि बाजीप्रभूने हातातले दानपट्टे टाकून दिले. दानपट्टे टाकले, दोन्ही गुडघे टेकवले. इतक्यात कोणीतरी मोगलाने बाजीप्रभूचं मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि धडापासून मुंडकं वेगळं केलेले बाजीप्रभू हात जोडत या मातीवरती पडतात आणि छत्रपती शिवाजी राजाला नमस्कार करतात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. शेवटचा श्वास बाजींनी घेतला आणि या मातीला खाली पडत असताना बाजीप्रभू आठवतात राजांना. हे राजा, हे छत्रपती, जातो मी आता, जातो, हे स्वराज्य तुझ्या हातात आहे. जातो मी आता, हे स्वराज्य तुझ्या हातात आहे. सुरव्यांना हरवून राजे पन्हाळ्यावरती, राजे विशाळगडावरती पोहोचले होते. राजे विशाळगडावरती पोहोचल्यानंतर बाजीप्रभूच्या मृत्यूची बातमी राजाच्या कानावरती पडली आणि गोणी योग येऊन, बाचकं योग येऊन पडलं होतं विशाळगडावरती. बाचकं उघडलं होतं तर त्या बाचक्यातून शिवाजीचे, जो शिवा न्हावी होता, जो छत्रपती शिवाजी होऊन गेला होता, त्याच्या शरीराचे खांडोळे 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 पोत्यातून बाहेर निघाले. तर जाणता राजाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. बांधल्या पेंडीचा सुटला बांधल्या पेंडीचा सुटला तृणरानो माळ पागले से तृणरानो माळ पागले से बांधल्या पेंडीचा सुटला सेयाळा बांधल्या पेंडीचा सुटला
वर्ष लग्न होऊन झाले होते. त्या शिवाचे खांडोळे खांडोळे राजाच्या समोर पाहून रडायला लागला जाणता राजा. आतापर्यंत डोळ्यात कधी अश्रू आले नव्हते, पण शिवाचं शरीर पाहून राजा रडायला लागला. विचार करतो राजा, 18 पगड जातीतील हे मावळे, अरे माझ्यासाठी न्हाव्याचा एक शिवा एका मराठ्याच्या रक्तासाठी मरतो. विचार केला पाहिजे आम्ही 21व्या शतकाने. अरे एका न्हाव्याचा पोरगा एका मराठ्याच्या रक्तासाठी मरतो, एका ब्राह्मणाचा पोरगा एका मराठ्याच्या रक्तासाठी मरतो, एका मुस्लिमाचा रक्त एका हिंदूच्या रक्तासाठी मरतं. अरे शिकलं पाहिजे आम्ही राजाच्या इतिहासातून. आम्ही राजाचा इतिहास फक्त गाऊन चालणार नाही, राजे पुन्हा या म्हणून चालणार नाही. राजे येण्यासाठी तितकी पवित्र कुस लागेल, तितके सुंदर विचार लागतील. आणि ते विचार कुठून मिळतील तर ते छत्रपती शिवरायांच्या कीर्तनातून मिळतील. विठोबा माई करणे काम बिजवाड वावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेच आम्हा करणे काम बिजवाड वावे नाम. नाही बिडवाड तुका म्हणे साना थोर, हेच आम्हा करणे काम बिजवाड वावे नाम. छत्रपती शिवरायांनी कधीच कोणाची बिडभाड धरली नाही. जो स्वराज्याचा विरोधक आहे तो मग कोणी असू द्या, राजाने त्याच्या विरोधात तलवार उचलली. मग तो फक्त मुस्लिम आहे म्हणून राजाने त्याला मारलंय असं अजिबात नाही. मग तो फक्त कुणी न्हावी आहे म्हणून त्याला मारलंय असं अजिबात नाही. मग तो कुणी फक्त ब्राह्मण आहे म्हणून त्याला मारलं नाही. तो मराठी जरी असेल तरी राजाने त्याला मारलं. स्वराज्याच्या विरोधात असलेला माणूस राजाचा दुश्मन होता. स्वराज्याच्या विरोधात नसलेला तो मग कुणीही असू दे, राजा त्याचा स्वीकार करत होते. कारण ज्यावेळी खान राजाला मारण्यासाठी आला होता, खान डौलत डुलत आला, नक्षीदार शामियाला, आणि राजाला मारण्यासाठी खान ज्यावेळी प्रतापगडच्या पायथ्याशी खान, पावडा येत नाही मला, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला रे गुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी त्यासी नाही जाणीव शक्तीची, काय कल्पना युक्तीची, काय कल्पना युक्तीची, काय कल्पना युक्तीची. छत्रपती शिवाजी राजांना मारण्यासाठी आला होता खान. त्याच्यासाठी नक्षीदार शामियाना उघडला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्याची वेळ ठरली होती, दुपारची 12ची. छत्रपती शिवाजी राजे जीवा महालाला घेऊन खाली आले होते.
आणि खानाबरोबर सय्यद बंडा होता. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते आणि खानाचे वकील आणि सय्यद बंडा शामियानेमध्ये उभे होते. छत्रपती शिवाजी राजे शामियानेच्या बाहेर आले. राजांबरोबर ती जीवा महाला होते आणि राजांनी कुलकर्ण्यांना सांगितलं, कुलकर्णी आतमधल्या सय्यद बंडाला बाहेर काढा, त्याच्याशिवाय मी भेटणार नाही. खानाच्या कानावरती बातमी गेली, सय्यद बंडाला बाहेर काढल्याशिवाय शिवाजी मध्ये येणार नाही. खान म्हणाला, का सय्यद बंडाला का बाहेर काढायचं? त्यावेळी कुलकर्णी म्हणतो, कसा घाबरलं वाटतं राजा तुम्हाला, घाबरला म्हणून तर बंडाला बाहेर काढायला सांगतोय. असं खान हसायला लागला. अरे मराठ्याचा वाघ म्हणत होतो मी त्याला, मराठ्याचा वाघ समजत होतो मी त्याला, आणि सय्यद बंडाला घाबरतो. आणि मग खान गाफील झाला होता. त्याला वाटलं होतं हा शिवा माझं काही करू शकणार नाही आणि गाफील होऊन बसला होता. बंडाला बाहेर काढण्यात आलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बाहेर गेले. खान एकटामध्ये होता. राजा आतमध्ये गेले आणि राजे आतमध्ये गेल्यानंतर खान म्हणतो, कसा आओ राजे आओ हमें गले तो लगाओ. शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे खानाच्या जवळ गेले. छातीपर्यंत शिवाजी राजे लागत होते. असा धिप्पाडचा धिप्पाड राक्षसासारखा खान राजाला कवटाळी मारतो आणि कवटाळी मारून राजावरती दगा करतो. एक चाकू मारतो अंगावरती. छत्रपती शिवाजी राजांनी अंगावरती सरसर 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 चाकू सरकतो. सरसर चाकू सरकल्यानंतर लक्षात येतं चिलखत अंगाला घातलेलं. खान गडबडतो. इतक्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे खानाच्या पोटामध्ये बिछवा घालतात आणि खानाचा कोथळा बाहेर काढतात. दगा म्हणून ज्यावेळी खान ओरडतो त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांवरती सय्यद बंडा धाव करतो. एक तलवाराची झाप मारतो. राजांच्या डोक्यावरती लागते. मुकुट असा राजांचा हिऱ्याचा असल्यामुळे तलवारची सरसर सरसर खाली सरकते. पण राजाला मूर्छा येते. राजाला मूर्छा येते हे पाहून सय्यद बंडा पुन्हा तलवार उचलतो. सय्यद बंडा पुन्हा तलवार उचलून राजावरती घाव घालायला निघतो. इतक्यामध्ये जीवा महाला धावतो. आता इतिहास कळतय. इतिहासाच्या लक्षात येतं की राजाने खानाच्या भेटीसाठी जीवा महालाच का निवडलं. तर जीवा महाला बाहेर पाहतो आणि जीवा महाला धाव घेतो. दानपट्टा फिरवण्यामध्ये अख्ख्या सैन्यांमध्ये जीवा महाला एकमेव असा सैनिक होता की जो असा दानपट्टा फिरवायचा नजरेत लक्षात सुद्धा येत नव्हतं. कधी जीवा महालाचा पट्टा फिरला आणि खानावरती घाव घातल्यानंतर ज्यावेळी सय्यद बंडा दुसरी तलवार राजाच्या मुंडक्यावरती टाकणार इतक्यात जीवा महालाचा पट्टा फिरतो आणि बंडाचा खांद्यापासून हात बाजूला करून टाकतो आणि इतिहास साक्षी ठरतो. होता जेव्हा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजीराजे वाचतात. ऐका, शिवाजीराजे वाचतात. मला हे सांगायचं नाही तर शिवाजी राजाचं शासन सांगायचंय. खान गेला, बंडाचा हात तुटला, खान मेला, सय्यद बंडाचा हात गेला आणि सय्यद बंडा खान आणि खानाबरोबर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हाही बरोबर आलेला होता. कृष्णाजीने पाहिलं खान मारला. कृष्णाजीने पाहिलं सय्यद बंडाचा हात तोडला. कृष्णाने आपल्या म्यानातली तलवार काढली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो हिंदू समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला त्या कृष्णाजींनी राजावरती घाव घालायला सुरुवात केली. एक तलवार मारली. छत्रपतींनी ती तलवार अडवली. राजांनी सांगितलं, कृष्णाजी आम्ही तुमचे दुश्मन नाही आहोत. ज्यांना मारायचं त्यांना मी मारलंय. जावे कृष्णाजी जावे. कृष्णाजीने ऐकलं नाही. पुन्हा तलवार धावली. पुन्हा राजाने तलवार अडवली. कृष्णाजी आम्ही तुमचे दुश्मन नाही, तुम्हाला सांगितलंय. ज्यांना संपवायचं त्यांना आम्ही संपवलंय. जावे कृष्णाजी जावे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकत नाही. तिसऱ्या वेळी हात उगारतात आणि तिसऱ्या वेळी हात उगारल्यानंतर जीवा महाला कृष्णाजीचं मुंडकं धडापासून वेगळं करून टाकतो. शिवाजी राजे सुद्धा महालाचे पाठ थोपटतात. ऐका, मुद्दा सांगायचा असा आहे. प्रतापगडच्या पायथ्याला खानाला मारण्यासाठी येत असताना शिवाजीराजे वरून येताना एका ब्राह्मणाच्या पाया पडून आले आणि प्रतापगडच्या पायथ्याला एका ब्राह्मणाचं मुंडकं तोडलं. म्हणजे राजा कोण्या जातीचा दुश्मन नव्हता, राजा स्वराज्याच्या दुश्मनाचा दुश्मन होता. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आमच्याकडे नेहमी लक्षात ठेवा, आम्ही जाती जातीतलं युद्ध, जाती जातीतला द्वेष, जाती जातीतलं भांडण संपून कधी जर स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या हृदयात कोरले तर आम्हाला जीवन जगणं फार सोपं जाईल आणि आम्हाला रयतेचं राज्य पुन्हा अनुभवता येईल. त्याच्यासाठी राजाच्या विचाराने जगावं लागेल. तरुणांनी विशेष करून आपण ते विचार घेतले पाहिजे. आमच्याकडे जर काही नैराश्य आलं असेल, मी नेहमी सांगतो, आमच्याकडे जर कुठल्या कारणाने नैराश्य आलं असेल
आमच्याकडे कुठल्या कारणाने जर थोडंसं नैराश्याने आम्ही उदास झालो असेल, आमच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहे, कुणाच्याही जीवनात दुःख नाही असं नाही, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. म्हणून त्या दुःखाला तुम्ही कवटाळून बसू नका, आत्महत्येचे विचार करू नका. माणसाला वाटते दारू पिल्याने सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळते. माणसाला असं वाटायला लागले पोरांना, तरुण पोरांना, दारू पिल्याने सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळते. नाही रे पोरांनो, नाही, दारू चांगली नसते. दारू पिल्याने कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तात्पुरतं समाधान वाटत असेल तुम्हाला, पण पिऊ नका. आम्ही जर खरोखर आम्हाला छत्रपती शिवाजीराजाची औलाद समजत असेल, आम्ही जर छत्रपती शिवाजीराजाचा मावळा आम्हाला समजत असेल, तर दारूला शिवणं सगळ्यात मोठं पाप आहे. जर तुम्ही शिवाजीराजाचे मावळे तुम्हाला समजतात, जर तुम्ही राजाच्या रक्ताचे तुम्हाला समजत असाल, तर लक्षात ठेवा माझे शब्द, दारू हे सगळ्यासाठी शाप आहे आणि दुसऱ्यासाठी आदराने वागणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. राजाने कुणाचाच अनादर केला नाही, राजाने कधी मद्यपान केलं नाही आणि राजाने कधीच परस्त्री गमन केलं नाही, दुसऱ्याच्या स्त्रीकडे कधी वाईट नजरेने पाहिलं नाही. हे 3 गुण जर तुमच्या जीवनात आले तर समजून जा तुम्ही छत्रपती शिवाजीराजाचे मावळे आहात. मावळा व्हायचा असेल तर असं वागावं लागेल. या शिवरायांच्या विचाराचा जागर आपल्याला करायचा आहे. या शिवरायाच्या विचाराचा जागर आपल्याला करायचा होता. या खेडच्या तरुणांना विशेष पुनश्च एकदा धन्यवाद देईन मी. आपण खूप सुंदर नियोजन केलं. आपण तरुणांनी या गावाला एकत्र करून या सर्व तरुण पिढीला, या सगळ्या लेकरांना, या सगळ्या मुलींना, या सगळ्या तरुण पिढीतील पोरांना शिवरायांचे विचार ऐकायला मिळावे इतका गोड विचार करून तुम्ही शिवजयंतीचा निर्णय घेतला. सुंदर अशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था केली. आणि आज हा उपक्रम संपल्यानंतर शिवजयंती संपत नाही, तर उद्याच्या दिवसासाठी सुद्धा, उद्या खरी राजाची तारखेनुसार जयंती आहे 19 फेब्रुवारी 2024. राजाची जयंती साल किती पोरांनो? 19 फेब्रुवारी 1630 साली राजाचा जन्म झाला. उद्याचा तो दिवस आहे. आपल्याला उद्या देखील ती शिवजयंती साजरा करायची आहे. उद्या सकाळपासून, उद्या सकाळी 9 वाजता इथे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त मोफत तपासणी शिबिर होणार आहे. तसेच रक्तदान शिबिर देखील आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने त्याचाही लाभ घ्यावा, तपासणीचाही लाभ घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने करावी अशा आपल्या सर्वांना मी ग्रामस्थांच्या वतीने, तरुणांच्या वतीने विशेष करून या ठिकाणी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा या छत्रपती शिवरायाच्या विचाराची जागरण करण्याची इच्छा निर्माण करणाऱ्या सर्व शिव तरुणांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो. आणि या तरुणांना मार्गदर्शन करणारे सर्वच गावातील ज्येष्ठ सर्वांना विशेष धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवत चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्हाला छातीला हात लावून म्हणायला मिळतंय, त्याचं एकदा जागरण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. काय म्हणतो आपण? 1 मेचा दिवस असता. काय म्हणतो आपण? भीती ना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जवाब देतो जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. वरदा 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 महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना वरदा गोदावरी एकपणाने भरती पाणी मातीच्या घरी. हिमथडीच्या जय महाराष्ट्र माझा. वरदा
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। ज्ञानेश्वर